नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मीन राशीच्या व्यक्तींसाठी मे 2026 महिन्याचं सविस्तर राशी भविष्य. हा महिना तुमच्यासाठी स्वप्न पूर्ण करणारा आहे की वास्तव दाखवणारा. तुमच्या आयुष्यात कोणते बदल होणार आहेत आणि कोणत्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे, सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये. त्याआधी मित्रांनो, तुमच्या आयुष्यात काही अडचणी, संकट, समस्या असतील, कर्ज झालेलं असेल, पैसा टिकत नसेल, व्यापार चालत नसेल, नोकरीत प्रगती नसेल, नात्यात काही गोंधळ असेल, लग्न जमत नसेल किंवा अन्य कोणत्याही समस्या, अडथळे, अडचणींचा सामना तुम्ही करत असाल तर एकदा पत्रिका पडताळून पहा. त्यात दोष आहेत की नाही, कोणते ग्रह वाईट आहेत, कोणते ग्रह चांगले आहेत आणि कधी योग्य काळ, चांगला काळ समोर येणार आहे, कधी सगळे प्रश्न सुटतील, कधी कामं मार्गी लागतील, या सगळ्या गोष्टींची माहिती पत्रिका बघून मिळते. यासाठी पत्रिका बघणं महत्त्वाचं असतं. जर तुम्हाला तुमची पत्रिका बघायची असेल, योग्य मार्गदर्शन, सविस्तर मार्गदर्शन हवं असेल तर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर आम्हाला तुम्ही व्हॉट्सॲपला मेसेज करा. मित्रांनो, मीन राशी ही जलतत्वाची राशी आहे. भावनिक आणि कल्पनाशील ही राशी असते. मे महिन्यात तुमच्यासाठी मुख्य शब्द आहे क्लॅरिटी, म्हणजेच स्पष्टता. जे गोष्टी तुम्हाला आधी कन्फ्यूज करत होत्या आता त्या क्लिअर होऊ लागतील. महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी इमोशनली सेन्सिटिव्ह पण पॉझिटिव्ह राहील. चांगलं काय असेल? क्रिएटिव्ह कामात यश मिळेल, इनर पीस मिळेल, स्पिरिच्युअल ग्रोथ होईल. परंतु मूड स्विंग्ससुद्धा होतील, ओव्हर थिंकिंगने त्रास होईल. स्वतःवर विश्वास ठेवा आणि नेगेटिव्हिटीपासून दूर राहा. महिन्याचा मधला काळ हा काळ तुमच्या करिअरसाठी डिसिजन मेकिंग ठरणार आहे. नवीन संधी मिळतील, जॉब किंवा बिझनेसमध्ये प्रोग्रेस वाढेल, रिकग्नायझेशन तुम्हाला मिळेल. परंतु कन्फ्युजन वाढेल, चुकीचे निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घाईत निर्णय घेऊ नका आणि स्वतःच्या मनाचं आणि डोक्याने निर्णय घ्या. महिन्याचा शेवट हा काळ तुमच्यासाठी फायनान्शियल पॉझिटिव्ह पण इमोशनली सेन्सिटिव्ह आहे. पैसा येईल, अडकलेले पैसेसुद्धा मिळू शकतात, परंतु इमोशनल स्पेंडिंग, अनेसेसरी खर्च करू नका. पैशाबाबत लॉजिक वापरा आणि बजेट ठेवा. या महिन्यात तुमच्या रिलेशनशिपमध्ये डीप इमोशनल कनेक्शन दिसेल. बॉन्डिंग स्ट्रॉंग होईल, रिलेशनशिप डीपर होईल. परंतु एक्सपेक्टेशन वाढतील, इमोशनल हर्टसुद्धा होऊ शकतात. म्हणून एक्सपेक्टेशन कंट्रोल करा आणि क्लिअर कम्युनिकेशन ठेवा. आरोग्याच्या बाबतीत हा महिना मेंटल आणि इमोशनल बॅलन्स ठेवण्याचा आहे. स्ट्रेस वाढू शकतो, एन्झायटी वाढू शकते, थकवा वाढू शकतो. मेडिटेशन करा, म्युझिक थेरपी वापरा आणि रुटीन तुमचं फॉलो करा. हा महिना पैशाच्या बाबतीत एव्हरेज बट मॅनेजेबल आहे. पैसा येईल पण कंट्रोल करणं आवश्यक आहे. सेव्हिंग वाढवा, अननेसेसरी खर्च तुम्ही टाळायला पाहिजे. ओव्हर थिंकिंग करू नका, इमोशनमध्ये निर्णय घेऊ नका, रियालिटीला इग्नोर करू नका, अननेसेसरी कोणावरही ट्रस्ट ठेवू नका. गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करा आणि मेडिटेशन नक्की करा. मीन राशीसाठी मे महिना स्पष्टता, भावना, प्रगती असा असणार आहे. जर तुम्ही तुमच्या मनाचं ऐकलं आणि विश्वास ठेवला, इमोशन्स कंट्रोल केले आणि योग्य निर्णय घेतले तर हा महिना तुम्हाला इनर पीस आणि सक्सेस दोन्ही देऊ शकतो. म्हणून मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काही प्रश्न असतील, योग्य मार्गदर्शन हवं असेल तर दिलेल्या व्हॉट्सॲपवर मेसेज करा. धन्यवाद.